तर विषय सांगतो तुम्हाला. पिंट्याला आम्ही फेरा टाकला, आपल्या पिंट्याला फेरा टाकला. पिंट्या वाटलं नव्हतं पिंट्या असा पळत, म्हणजे पहिल्याच फेऱ्याला. आणि किती नसतं, पहिले एक मूर्त केला चालवायचा. आणि ह्या साहेबाला आज बरं वाटतं किंवा 5 दिवस झालं साहेब, म्हणजे ना विषय आता कॅमेरामॅन मध्ये विषय कुठं तरी निघालाय काय झालं. 5 दिवस साहेब आपलं नर्वस होतं, आज लई फ्रेश आहे. हां, तर काय केलेलं पिंट्याला नुसतं काय केलेलं, नुसता मूर्त केला पहिल्या दिवशी बात्राबरोबर. तिथं काही व्यवस्थित चाललं नाही. परत दुसऱ्या वेळेस सुलतानाबरोबर चालवला, डायरेक्ट आपण फेरा टाकला. एक नंबर पिंट्या पळाला. आणि पळताना काय झालं, नट टाकायचं कोणा ध्यानातच नाही, गडबडीत नट पण टाकली. आणि ते जे बुलेटचं ते फायरचं मालक आहे ते पण मध्ये धावून नट टाकायचे. आपण त्या फायर व्यवस्थित आणते आणि त्याचा नंबर वगैरे दिला. कोणाला जर फेरा टाकायचा असला तर त्यांच्याशी संपर्क साधा. बुलेट घोडा असा आहे की मोठी बैल आहे, म्हणजे बाजेची लेवलची बैल आहे, त्यांची पण ओढ काढून देते तो बुलेट. आणि फायर घोडा असा आहे जो खेळ पडतो, जो बाहेर जायला बघतो त्याला तो फायर बाहेरच जाऊन देत नाही. सळा चालते. मागा मी बघितलं डोळ्यात एक फेरा बैल इतका बाहेर ओढवता, आत 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 ओढत होतो. मग तिथं मला आधी हे टेक घेऊया, शेअर करूया आणि पुढे मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि फेरा तेवढा डायरेक्ट जाऊन बघू नका, सगळा व्हिडिओ बघा. हो. समजेल. आणि आज आम्ही काही लास्टला टाकणार नाही, कुठं पण टाकणार आहे. पण टाकणार आहे त्यामुळे चालतंय. चला चला. अजून साहेब उपाशी हो. लागली बघा दादा. बेले हे आता येऊ गेले होईल व्यवस्थित. काय गे सुलतान आणि भद्रा केवढा दिसतो बघा. भद्रा म्हणते सॉरी, काय नाव आहे पेंट्या आणि सुलतान निघाले आम्ही फेऱ्याला. आणि भद्राचा फेरा म्हणशील तर भद्राचा फेरा वर टाकणार आहे. भद्राला दिलं हायटेकचं इंजेक्शन आणि ह्याला हायटेकचं इंजेक्शन, म्हणजे हायटेकचं नाही जाणतो इंजेक्शन देऊन मला ते का लय आकाडलेस त्याला. त्याला मानच वर करायला बघ पेंट्याला. हा दुस्सा होईल बाबा पिंट्या, दात बीत लागल. हे बघू शकता फेऱ्याला आलोय आम्ही. नाट करते येते 45 किलोमीटर लांब. आईला अवघड आहे. त्या बेतानं त्या सुलतानला सांगितलं पाहिजे बाबा मैदानाला राव होय, चोराडे एवढं लांब आहे. थांब तुला दाखवतो. 6 इथनात नाही 50 मीटर वरून. हेच का पुढं घाट आहे, पुढं घाट आहे का? मग जाऊ देत ना. तर आम्ही आलेलो आहे मानधन मधलं सुतारवाडी. आणि आमच्या इथं 45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. तर सुलतानला फेरा पाहिला तर बघा शासर जाऊनीचा मैदान बिन जोड. मुंबईला जाणार सुलतान परत. हे लोक कसलं आहे, डबा आणा पाहिजे होता घरात. वातावरण तेच की जोरात आहे. जेव्हा बसलो असतो ना कुठे तर विचार सुतारवाडी बघ आता चालू नाद करते काय फेर टाका येतंय. कुठं आले बघा कुठे जोडवाली आहे ती तिकडे आहे. काय गाडी गाड्या चेक करायची तिकडे. तर सुलतानला मला वाटतं गोड्यावर फेरा नाही ना आमल्या. हे दुसरा का तिसरा फेरा असेल नुसता सुलतान. आणि आता हे फेरा मोठ्या घोड्याबरोबर बुलेटवर. ह्याचा फेरा बारक्या घोड्यावर आहे. त्याला जास्त चालवण्यापेक्षा म्हटलं फेऱ्यात ठेवायचा. म्हणजे आपलं रायबा त्यांचं कसं केलेलं नुसतं जास्त चालवलं तसं नाही करायचं. आणि व्यायाम ठेवल्याशिवाय अंगाला लागणार नाही पाहिजे. तापवा घ्या सांगे येऊ दे की घोडा येऊ दे. तापवायला लागणार, तापवायला लागतं. तर फेराला वाजन आलेलं नाही ते हे बघू शकता. दादा ही खूपच नाली दादा आमच्या घरचं झालं यांचं पण. एवढ्याला मला ते आपण म्हणजे आपली तुमची ना आपली नदी असतील एवढ्याला मला 45 किलो 50 किलोमीटर असेल. तुम्हाला ही किती पडते विंग? काय नाही बघितलं मी तिथनं मॅपवर बघितलं. जवळपास 22 किलोमीटर आहे. 45 तिथं भरलेलं म्हणजे गावातनं त्यांनी लोकेशन पाठवलेलं बघितलं. आम्ही गावात होतो 45 किलोमीटर बसते. 45 आणि वाढलं इकडं 5 किलो पुढं बघा. आता तर दादा खूप आहे त्यांचा नंदी हो काही आहे लाल आणि पिवळा लाल नको गुलाबी
नाव आहे देखना त्याला कसं बघते बघा मालकाकडे बघते. तर हा घोडा आहे आणि या घोड्याला जागेवर सुट्टी आहे. त्या घोड्याचं नाव आहे बुलट. साडेबारा त्याला कसं घोडं करते बघा. हो बोल त्याला लावतो म्हणजे ती स्वराला बुलट आणि सुलतान. रडलास का बाबा? ते बघ काय आहे पाणी तसं नसते करायचं. हा कार्यकर्ते आहेत साथ देते ते. अहो लय लांब राव आम्हाला वाटलं होतं एवढ्या लांब असेल. तर बुलेटचं मालक बघा दादा नमस्कार. तुमचे ते बंधू राहायचे तुम्ही ह्यांच्या नियोजन असते तुम्ही जवळ आहे म्हणून आलाय का? जवळ आहे म्हणून मी बी असते घरी 4 गुढी येते ना मोठी हो. लग्नाची. तुमचं नाव काय? माझं पप्पू नाव आहे. हा पप्पू. बुलेटचा घेतलाय दादा. बुलेटचा मालक अमोल भैया. खेळ दे की पोरा बैलाची पुढे आणि सुलतान शेठ बघा आता घोड्याबरोबर कसं पडते भरायला राहणार बरं. चल काठी आपण आज तयार आहेत. सुलतान तयार आहे. सुलतान चे ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर. सुलतानला वाळगते ना का पेंटी हाक मारते. आणि हो बुलट घोडा झुपायला वरती अजून झुपला लगेच झुकते त्याला वेळ लागत नाही. ते माग पाठीवर आहे त्यांच्या त्यामुळे व्हिडिओ आता उद्या येईल नाही तर आज येईल. उद्याच येईल शक्यतो कारण की गाडगे साहेब आलेले काल त्यांची मुलाखत टाकायची ना. चला सोड की आपल्या गाडी बांधायला पाहिजे त्याला. हो गाडी बांध सोड की काय काय हातात दिले इकडे मी धरतो. मी काय करतोस ना का मग ऐकत ना बघा लय डेंजर आहे येऊ पिंट्या. काय धर 2 मिनिटं धर उचल पाय 2 मिनिटं पिंट्या पाय उचल बाळा. 2 मिनिटं चल पिंट्या. हा 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 ए तापू गेला का जरा प्रवास झालाय त्याचा लागते तापू आहे. ए बबलू ड्रायव्हर उजवीन पाहिला फेरा उजवीन पडू द्या ना सर. चल चला मग येऊ काय मी. यो काय रे बायलाचं नाव काय? माग माग बसले वर्ग तर अमोल भाई यांचे ही फायर यांचा फायर आणि मागाचा होता बुलेट. तर अमोल भाई तुमचा नंबर सांगा की. माझा नंबर 91-2001-7 तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला. आणि ही फायर अशी आहे फायर असा घोडा आहे कसला पण बैल बाहेर जाणार असू दे बैलाला बाहेर जाऊन देत नाही. म्हणून मी काय केलं ह्याचा पहिलाच फेराय बरं का पिंट्याचा जरा समजून घ्या. बघा कसा पोळपी आता पिंट्या निम्म्या. टेन्शन घेऊ नका. फायर आहे तोपर्यंत तर काय टेन्शन नाही. होय तेच की. बघा आता पिंट्या सीट काय करते. आणि मोठा जरी नंदी असला तरी घोडा बाहेर जाऊन देत नाही कुठल्या नंदीला. खेळू जरी पडत असलं तर खेळून आत घेत. गाडी सोडणार होय आम्ही आपलं विंगात देतो बाबा. लय लांब पडते आम्हाला विंगात लय जोरात पाळला असतं सुलतान. हे म्हणजे
आम्ही आलो वड काढायची काय वड निघाली तिची सुलतानची गोड्याला बेत बसलं खाली जाऊ तिथे आम्हाला बाया तेवढं बघा बरं का पायऱ्या तर खाली होतं की लय आवडू नका वासरू मोकळं पडू दे. बस व्हिडिओ करे तिथे रे खेळ बाळा तिथे थांब खेळ आपल्याला तर समाधान आहे बाबा सुलतान पाळ कसं पाळ म्हणजे इकडे जाऊ दे खरं घोडं सुटलं नाही सोडून खरं पाळायला चांगलं बघा नाही घेते गोड्याला घेते त्या दिवशी आता रोहिण्या मग तिथं भेट होतो गोड्या कुठं फक्त ते असं बघितलं गोड्याकडे बघते पळाली घेते गोड्या तर हे बघा सुलतानचं मालक 13-12 नाट करते काय मला चक्र तुला माहित मी चक्रा हे करत होतो दाबून करत होतो मागे पोर गाडी बसले ती ती जाय ती परत बसली तू पोरावर बोलत होता, आम्ही दाबून धरत होतो. आपलं पैसे पाठवू म्हणा पैसे पाठवू पहिलं पळालं का पैसे पाठवू म्हणा पोराचा नाश्ता तर दिला पाहिजे का ही काय पोराला का आधी तेवढ्याला थांबल्या कोणासाठी आधी तू सांग बसवायची फोन लावून कसं हो 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 ए पिंट्या तर की पिंट्या हो काय वाटते पिंट्याचं काय वाटते माझ्यापेक्षा किशोरनं गाडी आणली. काय हो पिंट्याचं काय वाटतं पाहिलाच फिरायच्या मानानं चांगलं पळालं म्हणजे काय आहे का भविष्य आहे का सर बाबा पिंट्या 700 किलोमीटर लांबचा आहे नाही तिकडे नाव आहे पिंट्या त्याचं असू द्या की आपली रायफल होती ना तयार. रायफल कारण रायफल नावाला ब्रँडच आहे. म्हणजे तुम्ही रायफलच मानला आता नाही रायफल म्हणलं रायफल कुठली आली मध्ये रायफल कसं ते. शिव काय मग लय वासरे बारकी मी काय बी सांगतो ते रायफल काढलं मी दुसऱ्या मिनिटात तोंडात. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे फिरं टाकून आणि खूप वेळ झाला आणि सुलतान शेठ काय म्हणते माहिती कामल्या हाय असं मला मैदानात नाही मत मस्ती करायला लागला की. ए राय बा ए नाही त्या डोळं तसं आहे ते रागीट होय लागला डॉक्टर जसं म्हणलं का नाही एक 5-6 दिवस नर्वस राहणार थाप मारल्यावर अरे बांध की जरा हे तर इथं सकाळी बांधलेला तसा मैदानात डॉक्टर येणार आहेत ते नव घेतो की थांब लय वेळ त्यांनी दिला सकाळी बिचारी आता काव खाणार होती घरात 6 वाजता निघालेत हा तू बोला आधी काय झाला विषय अहो ही दादा आहेत का नाही ही दादा मी दादांची नावं पण नाही विचारलेली सोडा हा आणि दादा आहेत रायबा फॅन खाली पाय बघताय का बोट अंक आले विचारलं तू सांगितल्यामुळे हो काय हा आणि एक दादा खाद्य न्यायला आलेलं हा. अशी चौघाली मी वाटली चौघ पण खाद्यच न्यायला आलेत मी म्हणजे आपले संकट आली काय खाद्य दिलं मी आता आली पुन्हा यांनी म्हटलं की मी सासरवरनं आले हा दादांचा पायाकडे पण लक्ष नाही कारण मी जरा झोपत होते परत बैल तरी कुठे लागलं इथं नक्की काळामोडी का मोडी हा ते लय जण गेले तिकडे काय बन्नी जा मग आमच्या मग ह्यांचं आणि सांगितलं तसं कर खाद्य आधी ठेव मीठ सुलतान आता आपला झाला त्याचं नियोजन चाललंय नव्हता त्यांचा पाय बघितला मग वाईट वाटलं खरं काय झालं ते पायाचा विषय नक्की सांगा मग तुमच्याच गाडीनं दगड ओढला आज तो दिवस मागाला बहुतेक आयला कुठलं गाव दादा मग 7च्या पुढं आहे का मागा हा हा आलेलो तिथनं पुढं मग दौरा इकडं म्हणजे काय बाहुले आपलं मारून भावले म्हणजे ते आपल्या तीन चार बहिणी हा तेच की आपली नवा बिघडलेली मग बाहुल्यातनं पण भरपूर अंतर आहे इकडे शेनोली म्हणजे तुम्ही बाहुल्यातनं तुमचं काम होतं बाहुल्यातनं परत मला वाटतं तुम्ही स्वप्न तांबवे हा ते स्वप्न तांबवे आणि हे इकडं हे तांबवे इकडं वेगळा आहे म्हणजे तुम्ही तिथनं इकडं रायबाला बघायला मग ते अंतर तुम्हाला सांगतो मी
40 ते 50 किलोमीटर अंतर आहे. आता आम्हाला इथनं 85 किलोमीटर राहील. हा म्हणजे तिथनं बघ. काय बघा मग तुम्हीच बघा. आणि किती वेळ झाली येऊन? सकाळी 6 वाजता घर सोडले, आता 6 वाजले, 13 तास झाली. आणि ह्यांचा स्ट्रगल बघा, 4:30 वाजता घरात आली ती, हा. पण तुम्ही यायला 6 वाजवले. वाजवले म्हणजे ते ट्रॉफिक झालं. सांगितलं वहिनीच्या घरी हा तुम्हाला कळालं का ट्रॉफिक आहे का नाही? आमच्याकडलं काय हायवेला ट्रॉफिक. लय बेकार ट्रॉफिक आहे. बरं काय वाटतंय शेट? आदत आहे अजून. अहो ती एक व्हिडिओ सोडत नाही, त्यांचं सबस्क्राईब चॅनेल आपल्या 4च आहेत. आपलं 2 सरांचा एक सर कोण गाडी सर? झाडगे सर. आईला भेलो बसलो म्हटलं काय एवढं म्हणजे ते आपलं रायबाचं plan आहे. 4 चॅनल आहेत बघा का. आयला ही म्हणजे 2 आमचंच आहे ती. 7 जोडीचा माझ्या भावाचा आहे. श्री निकम आणि तुमच्या भावाचा कुठला? दपिन्या द दपिन्या दपिन्या. ती काय काय व्हिडिओ करते असंच आपलं कधीतरी करतो. ब्लॉग आपले लहान आहेत. लहान आहे. आणि गाडगे साहेब म्हणजे 2 चॅनल आपला आहे आणि एक स्वतःचा आणि ह्यांचा आता नंदी टॉपला पळतोय. लारा. तुमच्याकडे लारा म्हणजे तुम्ही आता तुम्ही नियोजन सगळं तुम्हीच करता काय? ते नियोजन करतात काय? सगळं नियोजन ती करते. लहान असल्यापासून इथं बैल आहे. अहो मी आता व्हिडिओ बघितलं, सँडी यादव म्हणजे चॅनल वाले पहिले खात त्यांनी नाही, चालायला घेतलंय. लागतं जरा. दूध आता किती जाते लारा? आता गोळा आहे. जोळ आहे. बरं आता प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तेच बोलते. शेट आमचं सोराला लागलं दिसतील का? 100% आमचं म्हणजे आपलं आपलं शेट. एवढ्या मादी म्हणलं देणार की. अहो विचार करा, तुम्ही थोडा वेळ असं फिरला तसा, तुम्हाला जर कुणी असं मिस गाईड केलं असतं की इकडं नाही शेणे तिकडे शेणे, तर तुम्ही तिथनं परत आणि वाटायला मी लागला टाकला असता. नाही, एकदा म्हणला तिकडे आहे ते, मी बी टाकला नाही, इथनं तिकडे. आणि ही तोवर एकटा आली ती बघा, मग तरी पण आली तीच. आम्ही म्हणजे इकडे ती गेलो, जिद्द आहे. ह्या गावात इथं हिर आहे, ते हिरीपाशी स्टॉपच झाला. तिकडे ह्या गावात येऊन तिकडे गेला काळा इकडे गेला असेल त्यावर. दाखवलं पोरांचा गोठा इथं मुक्त गोठा. हा बरोबर बरोबर म्हणजे तिकडे लोकेशन दाखवलं, मग तिथं थांबलो. मग विचारलं का नाही कोणाला? विचारलं, म्हणला माघारी लावा. दगड लागला जरा. हाय गं बाई. हे भाज्या बाळाला सगळ्याचं लोकेशन काढणार परत, नुसतं भाज्या टाकायचं परत. भाजी आपला ठीक आहे. काय दादा नाव काय तुमचं? महत्वाचं विचारायचं राहिलं. हे जात अथर्व जाधव, माझा गाव गाव आणि दादा तुमचं नाव? कटापूर. जे कटापूर कटापूर. तुमचं नाव काय? असंच शेख. असं शेख. तुम्ही ड्रायव्हर आहे आणि बरोबर आहे? ड्रायव्हर आहेत दोघं. दोघं पण ड्रायव्हर आहे मी बंद केलं सगळं. का? ऑफ कॅमेरा सांग. ऑफ कॅमेरा सांगतो म्हणजे काहीतरी इजा वगैरे झाली काय? नाही जाणार घरचा प्रॉब्लेम? अहो त्यांचं 15 माणसं त्यांच्या घरात एकत्र कुटुंब आहे. अजून एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या मग आता हे व्हिडिओ गेला तर चालतोय ना? म्हणजे बघतील घरातली नाही ना? नाही असं नाहीतर सांगितलं की त्यांनी. ऑफ कॅमेरा अशी लई जण येते तिथं ती बघते दादा व्हिडिओ तेवढा करून आमच्या घरात बघते. एवढ्याला मावली म्हणल्यावर होय कसायची क्या पण आधीच आहे ना आधी, हो. होय. बघा हे दात बघा, तुम्ही दात बघा आणि सांगा दात आपल्या फॅमिली सांगा अजून किती दिवस दात लावा लागून. आधीच आहे अजून. हा माझा एवढा सीझन काढायला अजून. अजून सीझन म्हणजे 4-5 महिने. काढा. नाही काढला दाखते म्हणून. बघा बरं दादा काय लय कमेंट येते त्या आता काढत नाही सांग मग काय म्हातारपणे काढतील काय? काय म्हातारं तेवढं काय नाही. आता तुम्ही ड्रायव्हर आहे तुम्ही सांगा आता, कारण तुम्ही आतापर्यंत आदतच्या गाड्या भरपूर आणल्या आहेत तिला. ज्यांच्या गाड्या तुम्ही आदत आणल्यात ते भविष्यात पळालाय का परत? पळायला चांगली चांगली बैल पळायला. म्हणजे आदत मध्ये पळते ती. पळतात. आता जी पळत नाही ते दुसऱ्या चौशात पळायला जातो लांब. हा तेच तुम्हाला विचारायचं आहे. थांबा. खोंडे नेलेत ना. हा. एक लक्ष्मणराव होता, एक जलसागराला निघला, ते पळतोय. बर आपल्या हाताखालचं पण पळतोय. आता एक सुंदर म्हणून एक आदत पळतोय. हा त्याला लय नाही काढत का ते पुढे आता जर तुझं मैदान झालं खिला नाही चांगला खोंड मोठा आहे. बरं आता याला चालू केलं याचं फक्त विषय काय झालाय आता थांबवला. प्रत्येकाचा गैरसमज यायला लागला की काय केलं आपण ऑफ कॅमेरा म्हणजे सोशल मीडियावर न सांगता जे 3 मैदान झाली आत्ता जस्ट तर आपण सांगितलं नाही तो. आणि आता फेरा टाकला डावीनं जवळजवळ मला वाटतं एक 7-8 महिने झालं याला डावीनं टाकला होता, कारण की ह्या साहेबांना काय केलं ह्याला बाहेर वाढलं. उजवी डावी दोन्ही खांदी पळत होता आणि याला डावीला ह्याला टाकलं न ह्याला बाहेर वाढलं, रायबाला बाहेर टॉपपासून डावी बाहेर झाला. आम्ही थांबवला आणि आमच्याकडे एक चुकी झाली, आम्ही चोराडे मैदानात डायरेक्ट ह्याला उतारला आणि तिथं टाकला डावीच याला, कारण याला डावी स्पीड जास्त होतं म्हणून. बाबानं तास पलटी करत बांधावनं पलीकडे गेला. आवाजमधलं कानाला खडा लावला. याला म्हटलं जोपर्यंत ट्रेन करणार तोपर्यंत काढा नाही. तेव्हापासून याला फेरा टाकला नाही, डावी उजवीच पळत होतो. आणि त्या दिवशी काय दुर्बुद्धी सुचली म्हटलं याला डावी टाकायला. डावी टाकला 100 फूट लई स्पीड लावलं. परत याला बांधावनं खाली डायरेक्ट गडी पालता
छकड्या सकड पालता झाला. मग तिथं परत लगेच आपलं शेवटी काय आहे डॉक्टरने मी डॉक्टर आलो. डॉक्टर म्हणलं असा डॉक्टर म्हणलं 15 दिवस ह्याला काही ताप देऊ नका. वासरानं जर भ्या काढलं हा एवढं पळतो ते पण पाळणार नाही म्हटलं. मग म्हटलं ते मग आईला म्हटलं आता काय. मग आता 15 म्हणजे त्याला ट्रीटमेंट पण झाल्या 2-3 इंजेक्शन झाले ते. आणि त्याने आधी सांगितलेलं की एक 10 दिवस वासरू नर्वस राहणार. कारण त्याचं काय झालेलं माझ्याकडे एक चुकी झाली. मी जाणतावलं इंजेक्शन लई दिवस झालं दिलेलं नव्हतं. आणि ते जाणतावलं तुम्हाला अनुभव असेल की जाणतावलं इंजेक्शन म्हणजे काय होतं वासरू पाकच नरम पडतं. सगळं जंत बाहेर पडतात. मग याचं 4-5 दिवस झालं नुसतं चालूच होतं बरं. आता जरा फ्रेश दिसायला लागला. म्हणजे आज तुम्ही जर काल 1-2 दिवस आला असता म्हटलं असं वासरू आजार आहे काय मग 100% म्हणला असतं. आज जरा फ्रेश दिसतोय. आमच्या घरी एक प्रधान म्हणून पोहोचली चांगला कोण पोहोचली सगळ्यात बाहेर पळाला. हां आमच्या रावण दिवण चांगली एक्स्ट्रा वाकायची होता. आता पोहोचतोय बिंदोड मध्ये 27 बिंदोड एक बी मारणार मुंबईत साईड डावी उजवीन पोहोचली आत गाडी वाडिका बेडिका चांगल्या बैला पळालाय. रावण दिवण आहे ना इथली तुमची इथली चांगली बैल पळाली. एवढा काय कोण एवढाच आहे. लय तुमच्याकडे ते तुमच्यापेक्षा लय बारका असता ह्याच्यापेक्षा बारका असताना आज खरं सांगू दादा आज त्यानं डोळं बाटायला केली होती बरं का. म्हणजे आज म्हणजे एक 5-6 दिवस झालं ते म्हणजे ते डॉक्टरने इंजेक्शन केलेलं नाही तेव्हा बसणं असं त्यानं बघितलेलं नव्हतं. तरी शेड बघा रोजचा व्हिडिओ डाउनलोड करून मग बघायचं. म्हणजे डाउनलोड करून बघते ती. आता नेट लय जातो 20 मिनिटं बघायची म्हणजे आता कालचा 15 मिनिटाचा व्हिडिओ टाकला तर सगळी म्हणते दादा 30 लयच मिनिटात होत का नाही तेव्हा म्हणजे लाईव्ह बघत होती नेटवर परत नेट लय व्हायला लागलं. दादा काय होतं जर उशिरा व्हिडिओ टाकला तर दादा हे दादा तर आपलं फॅमिली मेंबरच आहेत. आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसणार तुमच्या माहिती सांगतो दादा. काल आपले केलरगावचं गाडगे साहेब आलेले आहेत. त्यांनी पोती उतारली म्हणजे पोती घेऊन आले. येताना मुलाखत पण घेतली. आता ते व्हिडिओ 2-3 दिवसात येईल. फॅमिली मेंबर आपण साताराचं कुठलं होतं साताराच्या जवळचं होतं ते भेटायला आलेली. मग ते व्हिडिओ आपण इथं टाकला ना गुराचा ती कातविण्याला आलेत. आणि लागलं म्हटलं चला आता सरबत वगैरे घेऊया. मग सरबत घ्यायला गेलो. मला आता पोती उतरायची. मी गेल्यावर शिराळा तेव्हा माग आलो रिटर्न म्हटलं परत आहे कपडे बिपडे चांगली होती बाई म्हटलं खूप पोती उतरायचे. तोवर ह्या दादाने 3 पोती उतरली आपली फॅमिली मेंबर. आईला म्हटलं म्हणजे मला इतकं बेकार वाटायला लागलं. अहो दादा म्हटलं तुम्ही असं काय करताय राव म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं पोती होत काय नाही म्हटले ते आपलं आहे म्हटले. म्हणजे अशी आपली म्हणजे फॅमिली आहे हो. म्हणजे काय होतं माणसाचं एरियाला नाही मस्तीचा विषय नाही. काय झालेलं 5-6 दिवस नर्वसच होता. आता काल गाडगे साहेब आलं. गाडगे साहेब काय म्हटलं वासरू म्हणजे हेच आहे नर्वसच आहे हे ते म्हणजे त्याचं सांगितलं लहानपणी केला त्याची ताकदीची हिरा होत. दादा काय म्हणते तर दादांची ओळख करून द्यायची राहील. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव माणिकवाडी माणिकवाडी. आपली मला वाटतं 1 वर्ष का झालं असेल काय महिने झाला असेल गावा नाही गहू होता. आता ऊस गेला त्याच्यावर नाही गहू होता. लागेल आता बारकी लागेल तुम्ही आता ठिबक ती मोटरची काम करत होता. हा मला 6 महिने 5-6 महिने झालं असतील. 4 महिन्यावर गेलं. त्या चार्जिंगच्या गाडी ह्यांनी वाळा गेलेली की आम्ही त्या राहणार आहे म्हणजे आपलं कॉलेजवर राहणार तिथं. नाव कसं तुमचं संदेश खोत आणि तुमचं जोडीदार काय तुमचं दादा नाव काय तुम्ही पण मानकवाडीचं काय मागले आलो 7 वाजले बाहेरनच बघितलं म्हणजे ह्यो काय व्हिडिओ बघत नाही म्हटलं खोंडोले मोठी आहेत म्हटलं आज लवकर जाय म्हटलं बघायची. हां कोणतं मोठी म्हणजे ह्यो मोठा आहे बघा आदतमध्ये आत्ता सगळ्यात म्हणजे टॉपला मोठ्या नाही तसं काय आपण बोलू शकत नाही मी बघितलं मोठा याच्यापेक्षा. आपण ह्याच्यात गेलेलो अगं ते निशाण घेऊन कुठे गेलेलो पहिलंच मैदान नाही माहिती खटाव साईडला तेव्हा ह्याच्यापेक्षा जरा मोठा होता. माझ्या बघण्यात रावाने तू असलो तेवढा आहे म्हणजे फिटनेस न म्हणला का नाही व्हिडिओ मध्ये बघण्यात का नाही लय फरक वाटतोय. होय काय फिटनेस मध्ये ह्याच्यात म्हणला तर त्या व्हिडिओ मध्ये कसं एवढं कळत नाही केवढं म्हणजे हाईट बीट बॉडी बीट कशी हां ना आता झाला मस्ती करायला लागला त्यामुळे मला पण आणि आनंद झालाय. अहो मी कट्स पडणार आहेत त्याला लवकर ते आपलं टार्गेटच आहे. एका दादाने सांगितलं बिल्डर म्हणून ह्यांची वगैरे इच्छा झाली पाहिजे. आपली इच्छा काय माहिती आहे का आहे, पण असं कट्स वगैरे आपली काय इच्छा आहे आपण जिम केली हो पहिली मालकाचं कट होतं तसं तसं आपली इच्छा आहे की माही बॅगत असं पार्ट सेपरेट दिसलं पाहिजे साहेबांचं भले शेवटला उतार कारण माणसानं बघितलं का नाही म्हटलं माझ्या आईला बैल असं पाहिजे. मग बॅगेट वगैरे कसं हां पहिला असं तर असं मला मारलेलं नव्हतं 5-6 दिवस झालं माझं मला बेकार वाटत होतं मला का मारणं. हां काय झालं मी पण प्रसाद दिलेला हो. तब्येत बरी म्हणजे तब्येत बरोबर असते आपण कसं नव्हतं तुम्हाला कसा व्हिडिओचा असा दिसतोय म्हणजे बारका वाटतो म्हणजे असं बघितलं की बाबा तरी टाप टाकत नाही मी व्हिडिओ मध्ये बघण्यात लय फरक वाटतो. तरी टाप टाकत नाही. टाप कावा टाकतो टाप टाकला फोटो वगैरे कोणाला काढायचं असलं का नाही लय तर मोठी टाप टाकतो मग टाप टाकलं की पाकच नजर हटत नाही त्याच्यावर. पेंट्या खतरनाक चाललंय काल. हो तुम्हाला पिंट्याचा व्हिडिओ दाखवू का आता फेरा टाकलेला थांबा दाखवतो आता मोबाईल पण करतो येणारच आहे व्हिडिओ तुम्ही आधी आला बघा. व्हिडिओ लेट येतो म्हणून काय म्हणतो मत आहे ती दादांचं पण आहे व्हिडिओ लेट दादा व्हिडिओ लेट होतो म्हणून काय म्हणला
नीट सप्तेवर लवकर सोडत जावं आम्हाला परत गच्चीवर जाऊन 5G ला डाउनलोड करून मग बघायला लागतील असल्या गारठ्यात घरात आणि ते कसं आहे बघितल्याशिवाय जॉब लागत नाही म्हणजे रोजच्या रोज एकच मनात असते की काय हा, झालं काय असं आज फेर का निघाला काय आता तुम्हाला सांगतो गाडगे साहेबाचा व्हिडिओ एडिट वगैरे करून ठेवलेला. सकाळी बघितलं मी 9ला असं काय सोडणार आहे आज सकाळी नाही 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 ते कालचा होता. हिनं मला सकाळी दुपारी सांगितलं व्हिडिओ झालाय रात्री. आणि माझ्याकडे चुकी काय झाली, तू डाउनलोड केला नव्हता व्हिडिओ. नाही दादा लगेच सोडत जावं व्हिडिओ हिनं डाउनलोड केलेला नव्हता. मी VN काय झालं, मेमरी फुल झाली. मी VN ते ॲप आहे तो टाकला इन्स्टॉल करून. रिसायकल VN फक्त. आता एडिट केलेला तो व्हिडिओ गेला. आता डबल एडिट करायला लागला. आता गाडगे साहेबाचा व्हिडिओ 2 दिवसात येईल. आज पिंट्या पळायला व्हिडिओ येईल. आज पिंट्या आणि सुलतान. दोघांचा फेरा काढला का? हो तुम्हाला पिंट्याचा पहिलाच फेर आहे. जरा समजून घ्या कसा पळालाय तुम्हाला. आता हे दादा आणि कुठलं हे दादा, हे 2 ड्रायव्हर आहेत बरं का. ह्याच नाही कळलं म्हणजे पिंट्याचं काय आहे भविष्य. फेरा बघितल्यावर सांगा बरं का. आता बंद करतो व्हिडिओ, दाखवतो तुम्हाला फेरा. मी काय बद्दल मग Love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Believe in yourself, it's everything. रायफल नव्हे पिंट्या. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.